नमस्कार मंडळी. दिवाळी झाली आणि आता आपल्याकडे दिवाळीमध्ये आपण भरपूर साऱ्या पंत्या घेतलेल्या होत्या आणि कारण की त्या पंत्यांना आपलं घर एकदम रोषणाई झालं होतं. आणि आता या पंत्यांचं करायचं काय? आणि त्याचबरोबर पंत्या पण आपल्याकडे आहेत आणि त्याही तेलकट खराब झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर कुकर आपला आतून काळा वगैरे झालेला असतो किंवा आपण कसं कुकरमध्ये वाफ लावतो, म्हणजे कुकरच्या आपण शिट्टी त्यामुळे ते आत आत वाफ राहून ते कुकर आत थोडासा काळसर होतो. तर हे कुकर आणि पंत्यांचं काय बरं जुगाड असेल? तर बघा, पंत्या आतमध्येच कुकरमध्ये ठेवतात, कसं काय बरं कुकर चमकल आणि पंत्याहीच नव्या होतील? चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते. तर बघा, असा कुकर घ्या. जर तुमचा कुकर खराब नसेल झाला तरी पण कोणताही कुकर घ्या आणि त्या कुकरमध्ये ह्या पंत्या घाला, ज्या आपल्या दिवाळीमध्ये असतात, आपल्याकडे आहेत बघा. त्या पंत्या फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करायचा, कारण की पुढच्या वर्षी आपले पैसे वाचवायचे. तर हा कुकरमध्ये पंत्या ठेवून घ्यायच्या आणि याच्यामध्ये 1 चमचा सोडा घालायचा. काहीही करायचं नाही, फक्त आपल्या घरातल्या काही दोन गोष्टी घालून आपण अगदी सगळं नवीन चमचम करायला लावणार आहोत. तर आता 1 चमचा आपण बेकिंग सोडा घातलेला आहे, म्हणजे आपला खाण्याचा सोडा असतो आपल्या घरामध्ये तो. आणि आता डिशबार तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, आपण भांडी घासतो म्हणजे डिशबार तर असणारच ना. त्यातलं एक अंदाजे थोडंसं डिशबार घालायचं आणि मी आता डिशबार घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय घालायचं बरं? आता प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू असतं, वाळलं म्हणा ओलं म्हणा. तर माझ्या घरामध्ये वाळलंच लिंबू होतं, तर मी तेच लिंबू अर्धं होतं तेवढं टाकून दिलं, पिळलं आणि तेवढं लिंबू टाकून दिलं. आता काय करायचं? कुकरला झाकण लावायचं आणि गॅसवर म्हणा किंवा इंडक्शनवरती म्हणा, कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची. जास्त आपल्याला शिट्टी काढायची नाही, 1 शिट्टी काढायची आणि पुढे आपल्याला कमाल पाहिजे आहे. बघा, प्रत्येकाच्या दिवाळीमध्ये पंत्या खरेदी करतात. या पंत्या प्रत्येक वर्षी नवीन आणण्यापेक्षा तुम्ही ह्याच पंत्या जर व्यवस्थित साफ करून जर तुम्ही ठेवल्या तर पुढच्या वर्षी नक्कीच आपल्या उपयोगाला येतात. आता कुकरची आपल्या 1 शिट्टी झालेली आहे. आता कुकर खाली घेतलं आहे बघा, अजून कुकरमध्ये वाफ आहे. तर आता पुढे करायचं काय आपल्याला? तर कुकरमध्ये वाफ आहे, अजून थोडंसं गरम आहे. एका भांड्यामध्ये तुम्ही ते सर्व मिश्रण त्या पंत्या काढून घ्यायच्यात, कारण कुकरमध्ये आपल्याला व्यवस्थित प्रोसेस करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एका भांड्यामध्ये त्या पंत्या ते मिश्रण काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं, कोमट होऊन द्यायचं बघा. तर याच्यामध्ये थोडीशी वाफ आहे. हे कोमट झाल्यावरती पुढे आपल्याला काय करायचं आहे? तर हे आता तुम्हाला दाखवते. हा बघा आपला कुकर. आतून कुकरसुद्धा छान निघतो आणि जो आतून थोडासा आपण सारखं काही ना काही वापरतो, भात लावतो किंवा अंडी उकडतो, काही ना काही उकडतो, त्यामुळे थोडा काळसरपणाचा कुकरला आलेला असतो, तो पूर्णपणे निघून जातो. कारण की याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि डिशबार असल्यामुळे ती प्रोसेस छान होते आणि तो आतून पूर्ण छान व्यवस्थित क्लीन होतो. आणि आता आपण हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. तुम्ही एका ब्रश घ्या. हा ब्रश पण आपल्या घरातला रद्दी ब्रश घ्यायचा. आपण दात घासल्यावर जो रद्दी ब्रश असतो किंवा जर एखाद्याला नवीन घ्यायचं असेल तर नवीन घेऊ शकता, काही हरकत नाही. त्यानं छान चोळून घासून घ्यायच्या. ह्याला घासायची पण गरज नसते, चोळायची गरज जास्त, फक्त चोळले तर निघतात. घासायची तर अजिबात गरज नसते. तरी पण जास्त तेलकट असतील तर तुम्ही घासून घ्या किंवा हाताने असे चोळून घ्या. आणि छान बघा, आत्ताच बघायचा कलर किती छान आलेला आहे, म्हणजे पूर्णपणे याचं तेलकट निघून जातं आणि एक छान नवीन नव्यासारख्या पंत्यात आपल्या निघतात. कारण की प्रत्येक वर्षी नवीन घेणं म्हणजे ज्याला पॉसिबल ते घेतात, ज्याला नाही घ्यायचं त्यांनी अशा पद्धतीने साफ करून ठेवा. काही जणांचं म्हणणं असतं की प्रत्येक सणाला प्रत्येक दिवाळीला नवीन पंत्या घ्यावा, तर त्यांनी घेऊ शकतात. पण ह्याच पंत्या आपण पुढच्या वर्षीसाठी तरी वापरून ठेवल्या तरी बी खूप आपले पैसे पण वाचणार आहेत आणि ह्या पंत्यांचं तरी काय करणार, ह्या पंत्यासुद्धा वापरता येऊ शकतात. आणि जर तुम्ही पुढच्या दिवाळीपर्यंत नाही ठेवू शकत असाल तर तुम्ही ही पंत्या तुम्ही एक करून तुम्ही तुळशीला वापरू शकता, कारण की आपण धुवून क्लीन करून घेतलं, त्यामुळे तुळशी मातेला तुम्ही हा दिवा लावू शकता. तर या पंत्या छान धुवून घेतल्यात बघा, अगदी मस्त अशा, अगदी छान पूर्ण तेलकट निघालेलं आहे. ह्या पंत्या चांगल्या निघलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये पंत्या असतील तर आणि कुकरमध्ये हा जुगाड करा, पंत्याही साफ आणि कुकरसुद्धा छान साफ. तर आता हे एका टॉवेलनं किंवा सुती कपड्यानं छान पंत्या कोरड्या करून घ्या. मी पण सर्व पंत्या कोरड्या करून घेणार आहे. तर मी पण पंत्या कोरड्या करून घेते. तर तुम्हाला हा कसं वाटलं की बाबा पंत्या पण क्लीन झाल्या आणि कुकरही आपला साफ झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुम्ही पण हा जे मी सांगितलं आहे ते तुम्ही नक्की करा आणि मग मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. कारण की माझ्या तर पंत्या क्लीन झाल्यात आणि कुकर पण क्लीन झाला आहे. तुमचा कसा होतो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अगदी बघा, आपल्या घरगुती साहित्यामध्ये कुठलं विकत आपल्याला काहीच आणायचं नव्हतं, प्रोडक्ट सगळं आपल्या घरात अवेलेबल आहे.
तर त्या सर्व घरच्या साहित्यामध्ये आपण हे छान कुकरही साफ केला आणि पणत्याही आपलं छान साफ केला. आता ह्या पणत्या आपण उन्हामध्ये वाळवायच्यात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.